तर आज लवकर पूजा करून घेतली, कारण आज आम्हाला जायचं होतं बाहेर. तर आज घरी तर खरं म्हणजे आज बेत पण जास्त नव्हता, त्यामुळे एकच पान होतं ते वाढून घेतलं आणि स्वतःचं जेवण वगैरे करून घेतलं. आईने आज डाळ भात बनवला होता आणि मी जिथे जाणार आहे तिथे ऑलरेडी असं राहतं की आपण जेवण करून गेलेलंच बरं. बाहेर कधीही पडायच्या आधी मी जेवण करून जाते. तर रेडी झालो आणि आता आम्ही जाणार होतो टू व्हीलरने, कारण जिथे मी जाणार आहे तिथे आमची मोठी गाडी जाणार नव्हती. त्यामुळे आम्हाला टू व्हीलरने जावं लागलं. तर मी आली होती आरोग्य केंद्रामध्ये. आज आम्हाला आरोग्य केंद्रामध्ये बोलावलं होतं की त्यांना काही माझ्या 9वा महिना लागला, तर त्यांना काही थोडं विचारपूस करायची होती, त्रास वगैरे आहे का म्हणून, आणि जर काही लस वगैरे असेल तर तेही घ्यायची होती. तर मी तिथे गेली. तिथे गेल्यानंतर आज बऱ्याच तिथे गर्दी झाली होती, बरीच गर्दी होती, त्यामुळे मला थोडा वेळ वेट करावा लागला आणि नंतर लगेच मला ताईंनी माझं वजन करायला सांगितलं. तर 9व्या महिन्याच्या मानाने माझं वजन खूप व्यवस्थित आलं होतं आणि खूप छान झालं होतं. ते झालं आणि इथे माझी काही त्यांनी ब्लड टेस्ट पण घेतली होती, जी हिमोग्लोबिन, शुगर वगैरे हे सर्व चेक करायसाठी. तर त्या मॅडमचा व्हिडिओ काढत असताना त्या मॅडम मला विचारत होत्या की तुम्ही हे व्हिडिओ ब्लॉगवरती पण टाकता ना म्हणे, आणि त्याही हे सर्व बघतात. तर इतका आनंद झाला ना हे सगळं ऐकून. तर त्याही खूप छान आनंदी होऊन त्यांनी माझ्यासोबत फोटो पण घेतला होता. तर आता त्याही बघायला लागल्यात. तुम्हालाही माझे व्हिडिओ जर आवडत असेल ना, तर मला नक्की कमेंट करा आणि माझे मोठे व्हिडिओ बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे माझे सगळे व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर. अशी काहीशी माझी टेस्ट झाली होती. आता ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करायला मला खूपच आवडते. मी माझी टेस्ट वगैरे करून घेतली आणि आता आम्ही घरी निघालो. थँक्यू. बाय बाय.